Good morning, students. In last lecture, we have started a point inheritance and their types. In this point, we have discussed about the first type of inheritance, that is single inheritance. When derived class is created from only one base class, then it is known as a single inheritance. लास्ट लेक्चरमध्ये आपण सिंगल इनहेरिटन्सचे जे काही एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल स्टडी केलं. आता आज आपण सेकंड इनहेरिटन्सचा टाईप शिकणार आहोत. तो आहे मल्टिपल इनहेरिटन्स. याची मल्टिपल इनहेरिटन्सची मी इथे डायग्राम ड्रॉ करते. इथे मी डायग्राम ड्रॉ केलेले आहे मल्टिपल इनहेरिटन्सची. ज्याला डिराइव्ड क्लास हा मोर दॅन वन बेस क्लासपासून डिझाईन केला जातो त्याला काय म्हटलं जातं तर मल्टिपल इनहेरिटन्स. बघा तिथं डायग्राम ड्रॉ केलेली आहे आपण. तिथं B1 आणि B2 हे काय तर बेस क्लासेस आहेत आणि त्याच्यापासून काय केलं तर एकच डिराइव्ड क्लास इथं आपण डिझाईन केलेला आहे की ज्याला नाव दिलेलं आहे D. आता ज्याला तुम्ही मल्टिपल डिराइव्ड क्लास म्हणता त्याला तिथं रिलेशनशिप कशी येते हो तर मेनी टू वन म्हणजे मल्टिपल बेस क्लासेस आणि त्याच्यापासून सिंगल काय केला जातो डिराइव्ड क्लास डिझाईन केला जातो. आता इथं ज्याला डिराइव्ड क्लास हा तयार केला जाईल त्याला त्याच्यामध्ये फीचर्स कुणाकुणाचे असणार आहेत तर त्याच्यामध्ये बेस B1 हा एक क्लास असणार आहे, त्याचे फीचर्स तो इनहेरिट करतोय, प्लस B2 हा जो क्लास आहे त्याच्याकडून त्याला काही फीचर्स इनहेरिट करायला मिळत आहेत आणि स्वतःचे Dचे डिराइव्ड क्लासचे काही फीचर्स असतील ते त्याचे स्वतःचे असतील. म्हणजे इथं 3 क्लासचं कॉम्बिनेशन्स तयार केलेलं आहे. 2 बेस क्लास असतील आणि त्याच्यापासून एक डिराइव्ड क्लास तयार केलेला आहे. आता इथं आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. ते एक्झाम्पल बघा कोणत्या पद्धतीचं असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं मी नंबर क्लास एक तयार करते. ओके, नंबर त्याच्या आणि दुसरा एक बेस क्लास मी तयार करत आहे. नंबर 1 अँड नंबर 2. इथं मी जे 2 बेस क्लासेस वापरते ते बेस क्लासेस आहेत नंबर 1 N1 अँड सेकंड असणार आहे नंबर 2. आणि मी या दोघांच्यापासून एक डिराइव्ड जो क्लास तयार करत आहे त्याला नाव देणार आहे मी ॲव्हरेज. बघा इथं आपण या टाईपची मल्टिपल इनहेरिटन्स जो आहे तो मल्टिपल इनहेरिटन्स आपण स्टडी करणार आहोत. याच्यामध्ये आपण एक बेस क्लास तयार केलेला आहे नंबरचा की ज्याला मी नाव दिलेलं आहे नंबर 1. सेकंड बेस क्लास तयार केलेला आहे तोही नंबरचाच आहे आणि त्याच्यापासून आपण काय केलं तर ॲव्हरेज हा थर्ड क्लास तयार केलेला आहे. आता इथं बेसिक लॉजिक काय मी यूज करणार आहे तर नंबर 1 आणि नंबर 2 हे जे 2 क्लासेस आहेत त्या दोन्ही क्लासमध्ये मी काय करणार आहे तर 4 व्हेरिएबल्स इनपुट करून घेणार आहे. म्हणजे नंबर 1 मध्ये मी 2 व्हेरिएबल्स इनपुट करून घेणार आहे आणि नंबर 2 मध्ये 2 व्हेरिएबल्स इनपुट करून घेणार आहे. आणि ॲव्हरेज जो मी क्लास डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये मग ते आपल्याला 4 ही व्हेरिएबल्स म्हणजे नंबर 1 कडून 2 व्हेरिएबल्स येणार आहेत आणि नंबर 2 कडून 2 व्हेरिएबल्स येणार आहेत आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय करणार आहोत तर ॲव्हरेज क्लासमध्ये ॲव्हरेज कॅल्क्युलेट करणार आहोत. इथं मी प्रोग्राम राईट डाऊन करते. त्याच्यासाठी प्रोग्राम कोड. फर्स्ट डिझाइन क्लास नंबर 1 क्लास नंबर 1. ओके, आता हा नंबर 1 क्लास ज्याला मी डिझाईन करते त्याला मला इथं माझं एक्सपेक्टेशन काय आहे तर मला 2 व्हेरिएबल्स हे इनपुट करून घ्यायचे आहेत की ज्याचा पुढे जाऊन मला ॲव्हरेजसाठी यूज केला जाईल. सो राईट हिअर ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिक. पब्लिकमध्ये मी 2 व्हेरिएबल्स घेते इंट A अँड B. ओके, मी याच्यामध्ये एक मेथड यूज करते void get. ही मेथड यूज केली आणि त्याच्यामध्ये मी मेसेज प्रिंट आउट करते एंटर व्हॅल्यू फॉर A अँड B.
ए अँड बीसाठी मी व्हॅल्यू एंटर करून घेते. सी इनचा यूज करून मी काय करते, ए आणि बी याच्यासाठी व्हॅल्यू घेते. माझं फंक्शनचं टास्क संपलं, माझं क्लास डिक्लेरेशन कंप्लीट झालं. ओके, हा झाला माझा नंबर 1 क्लास. आता मला अजून काय तयार करायचं, तर नंबर 2 क्लास तयार करायचा आहे. इथं मी राईट डाऊन करते क्लास नंबर 2. हे दोन्ही क्लास पूर्णपणे वेगळे आहेत. इथं कुठलंही नंबर 1चे मेंबर नंबर 2मध्ये कन्फ्लिक्ट करायचे नाही आहेत. हे दोन्ही क्लास आपल्याला पूर्णपणे वेगळे डिझाईन करायचे आहेत. सो राईट हिअर पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर अँड मी व्हेरिएबल डिक्लेअर करते इंट सी अँड डी. ओके, आता इथं मी एक मेथड राईट डाऊन करते व्हॉइड गेट नंबर नावाची. ओके, आणि त्याच्यासाठी टास्क परफॉर्म करायला देते सी आउट एंटर व्हॅल्यू फॉर सी अँड डी. सी आणि डीसाठी आपण इथं व्हॅल्यू एंटर करायला सांगितले आहेत आणि सी इनचा यूज करून मी काय करते, तर सी आणि डीसाठी व्हॅल्यू इनपुट करून घेते. माझा क्लास कंप्लीट झाला. बघा इथं मी 2 क्लासेस तयार केलेत. पहिला माझा क्लास आहे नंबर 1 की ज्याच्यामध्ये मी ए आणि बी हे व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आणि त्याच्यासाठी व्हॅल्यूज इनपुट करून घेतलेल्या आहेत. सेकंड क्लास मी तयार केलेला आहे नंबर 2 की ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत सी अँड डी आणि त्याच्यासाठी मी काय केलेत, युजरकडून व्हॅल्यू इनपुट करून घेतलेत. आता दोन्ही माझे बेस क्लास डिझाईन झालेले आहेत. आता मला काय तयार करावं लागणार आहे, तर ॲव्हरेज नावाचा हा माझा 3rd क्लास डिझाईन करावा लागणार आहे. मी तर क्लास डिझाईन करते क्लास एव्हीजे. क्लास ॲव्हरेज. आता इथं सिंटॅक्स बघा कसा चेंज होते. ज्याला आपण सिंगल इनहेरिटन्स बघतो त्याला आपण काय बघितलं, तर डिराइव्ड क्लास नेम बघितलं. डिराइव्ड क्लास नेम नंतर आपल्याला काय करावं लागतं, तर ॲक्सेस स्पेसिफायर यूज करावा लागतो आणि त्याच्यानंतर कोणता बेस क्लास तुम्ही इनहेरिट करणार आहात ते मेन्शन करावं लागतं. आता इथं क्लास ॲव्हरेज जो आहे तो क्लास ॲव्हरेज कुणापासून आपण तयार करणार आहोत, तर बेस नंबर 1 क्लास आणि नंबर 2 क्लासपासून आपण ॲव्हरेज क्लास हा डिझाईन करणार आहोत. सो इथं मी राईट डाऊन करते क्लास ॲव्हरेज, त्याच्यानंतर ॲक्सेस स्पेसिफायर यूज करते पब्लिक आणि मग पहिल्यांदा कोणता बेस क्लास इनहेरिट करते, नंबर 1. त्याच्यानंतर कॉमा द्यावा लागणार आहे कारण अजून एक आपण क्लास इनहेरिट करतोय नंबर 2 नावाचा. त्याचाही ॲक्सेस स्पेसिफायर मला मेन्शन करावं लागणार आहे पब्लिक नंबर 2. या पद्धतीने मला दोन्ही क्लासचे ॲक्सेस स्पेसिफायर्स काय करावे लागणार आहेत, तिथं मेन्शन करावे लागणार आहेत. आता त्याच्यानंतर आता ह्या क्लास ॲव्हरेजला ॲटोमॅटिक काय आलेलं आहे हो, तर नंबर 1 कडून ए आणि बी ह्या व्हेरिएबलसाठी ज्या व्हॅल्यूज इनपुट करून घेतलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर नंबर 2 साठी काय आलेलं असणार आहे, तर सी आणि डी हे जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स आपण इनपुट करून घेतलेत त्याच्या व्हॅल्यू त्याच्याकडे आलेल्या असणार आहेत. आता आपलं पुढचं टास्क काय असणार आहे, तर आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ह्या ॲव्हरेज कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करणार आहोत, तर तिथं हे एक वाईड गेट नावाची मेथड आपण यूज करू शकतो. इथं मी ॲक्सेस स्पेसिफायर राईट डाऊन करते पब्लिक. ओके, आणि त्याच्यामध्ये मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करते ॲव्हरेज नावाचा एक व्हेरिएबल मला डिक्लेअर करावा लागणार आहे पब्लिक इंट AVJ. ओके, आता ह्या ॲव्हरेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी मी मेथड लिहिते गेट AVJ1 मेथडला नाव दिलेलं आहे गेट ॲव्हरेज आणि इथं मेथडचा रिटर्न टाईप मेन्शन करायचा राहिला void गेट AVJ. ओके, ही मेथड राईट डाऊन केली. आता इथं आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला लावावा लागणार आहे. त्याच्यासाठी मी AVJ इज इक्वल टू A प्लस B प्लस C प्लस D डिवायडेड बाय 4 हा त्याच्यासाठी मॅथमॅटिकल फॉर्म्युला राईट डाऊन केला आणि सी आउटमध्ये मॅसेज राईट डाऊन केला. ॲव्हरेज इज इक्वल टू ॲव्हरेज कशामध्ये स्टोअर केलेला आहे, AVJ मध्ये. ओके,
इथं फंक्शनची टास्क कंप्लीट झाली, इथं क्लास डिफाईन झाला. ओके, इकडे लक्ष द्या. थोडंसं आपलं प्रोग्रामिंग आता थोडंसं डिफिकल्ट होत जाते, थोडंसं त्याची लेंथ वाढत जाते. इथं आपण मल्टिपल इनहेरिटन्स शिकत आहोत. त्याची जी बेसिक डायग्राम आहे ती डायग्राम मी इथं ड्रॉ केलेली आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की याच्यामध्ये 2 बेस क्लासेस आहेत आणि त्याच्यापासून एक आपण काय केलेलं आहे, डिराइव्हड क्लास तयार केला आहे. त्याच्यासाठी मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये मी नंबर 1 हा एक क्लास तयार केलेला आहे, नंबर 2 हा दुसरा क्लास तयार केलेला आहे आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून मी काय केलेलं आहे, ॲव्हरेज हा क्लास डिझाईन केलेला आहे. इथं नंबर 1 मध्ये मी ए आणि बी हे व्हेरिएबलसाठी इनपुट घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मेथड वापरलेली आहे वर्ड गेट नावाची मेथड आणि त्याच्यासाठी ए आणि बी हा व्हॅल्यू इनपुट करून घेतलेत. त्याच पद्धतीने मी क्लास नंबर 2 हा डिझाईन केला आणि क्लास नंबर 2 मध्ये सी अँड डी हे 2 व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आणि त्याच्यासाठी युजरकडून काय केलं तर व्हॅल्यू घेतल्या. आता नंबर 1 मध्ये असणारे व्हेरिएबल ए आणि बी आहेत आणि मेथड आहे गेट नावाची. नंबर 2 मध्ये असणारे व्हेरिएबल्स आहेत सी आणि डी आणि मेथड आहे गेट नंबर. आता ज्याला मी क्लास ॲव्हरेज तयार करते त्याला ते कुणाचं कॉम्बिनेशन आहे तर पब्लिक नंबर 1 अँड नंबर 2 म्हणजे क्लास ॲव्हरेजकडे आता काय काय आलेलं आहे बघा. तर नंबर 1 मध्ये मी डिक्लेअर केलेले व्हेरिएबल आणि ही जी मेथड आहे गेट नावाची ती आलेली आहे. म्हणजे ॲब्सोल्युटली त्याच्याकडे काय आलेलं आहे तर ए आणि बी हे व्हेरिएबल त्याला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर नंबर 2 कडून त्याला काय आलेलं आहे तर सी आणि डी हे व्हेरिएबल त्याला नंबर 2 कडून आलेले आहेत. आणि आता ॲव्हरेजनं स्वतःचं काय डिक्लेअर केलं बघा, तर स्वतःची एक मेथड डिक्लेअर केली गेट ॲव्हरेज नावाची की ज्याच्यामध्ये तो ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतोय. नंबर 1 आणि नंबर 2 कडून आलेले जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांचा यूज करून त्याने ॲव्हरेजचा फॉर्म्युला यूज केलेला आहे AVJ इज इक्वल टू A प्लस B प्लस C प्लस D डिवायडेड बाय 4. तिथे ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जाईल. आता मला ऑब्जेक्ट कुणाचा तयार करावा लागणार आहे, मी हे रफ करते. आता हे तुम्ही डायग्रामॅटिकली ड्रॉ करून घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर हे एक्झाम्पल ड्रॉ करा. ओके, आता माझं मेन फंक्शन जे आहे ते मेन फंक्शन मला राईट डाऊन करायला पाहिजे वर्ड मेन की जिथून तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशनला स्टार्ट होणार आहे. वर्ड मेनमध्ये मला ऑब्जेक्ट कुणाचं तयार करावं लागणार आहे, नंबर 1चा ऑब्जेक्ट करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का नाही आहे. नंबर 1चा ऑब्जेक्ट जर क्रिएट केला तर फक्त मला गेट मेथड ॲक्सेस करता येतील, बाकीच्या मेथड्स ॲक्सेस करता येत नाही. माझं एम काय आहे इथे तर मला ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी ॲव्हरेज हा कॉम्बिनेशनल कुणाचा तयार झाला आहे नंबर 1 आणि नंबर 2. सो नेहमी ज्याला तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएशन करता त्याला ऑब्जेक्ट हे डिराइव्हड क्लासचंच तयार करायचं की जेणेकरून त्याला बेस क्लासच्या ज्या काही मेथड्स डिक्लेअर करता येतील ते ॲक्सेस करता येतील. सो इथं मी ऑब्जेक्ट तयार करते AVJ क्लास जो आपण तयार केलेला आहे ॲव्हरेज नावाचा, त्याचा ऑब्जेक्ट तयार करते A1. ओके, A1 हे मी ऑब्जेक्ट तयार केलेलं आहे. आता A1चा यूज करून मी पहिल्यांदा कुणाची मेथड कॉल करू शकते तर नंबर 1 क्लासमध्ये जी गेट मेथड वापरलेली आहे त्या गेट मेथडला मी कॉल करते A1 डॉट गेट. ज्याला मी A1 डॉट गेट म्हणते त्याला ही गेट मेथड कुठं डिक्लेअर केले तर नंबर 1 क्लासमध्ये डिक्लेअर केले, तिला कॉल केला जाईल आणि ए आणि बी साठी तिथे तुम्हाला इनपुट्स घेतले जातील. आता अजून मला इनपुट्स हवेत की जे मी नंबर 2 मध्ये डिक्लेअर केलेले आहेत त्याच्यासाठी मेथड आहे गेट नंबर. परत मी A1चाच यूज करते A1 डॉट गेट नंबर. आता मला दोन्ही क्लासच्या मेथड्स ॲक्सेस करायचा चान्स मिळालेला आहे. मी 4 व्हेरिएबल्स जे आहेत ते इनपुट करून घेतलेले आहेत. आता मला त्याचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी मी मेथड वापरलेली आहे गेट AVJ. ओके, सो कॉल हिअर A1 डॉट गेट AVJ. त्याला मला काय मिळेल तर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून दिलं जाईल आणि माझा प्रोग्राम कोड इथं फिनिश झालेला आहे. बघा प्रोग्राम कोडची लेंथ आपली वाढत चाललेली आहे. जसं तुम्ही इनहेरिटन्सचे प्रोग्राम सॉल्व्ह करत जाल तसं तुमची प्रोग्रामची लेंथ काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. कारण इथं आपल्याला नंबर ऑफ क्लासेस डिझाईन करावे लागत आहेत, बेस क्लास असतील किंवा डिराइव्हड क्लास असतील आणि त्या पद्धतीने आपण काय करू शकतो तर हे प्रोग्रामिंग राईट डाऊन करू शकतो. लक्षात आलं तुमच्या मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे काय तर नंबर 1 आणि नंबर 2 हे 2 बेस क्लास तयार केलेले आहेत आणि त्याच्यापासून आपण ॲव्हरेज नावाचा हा एक नवीन डिराइव्हड क्लास तयार केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला नंबर 1 आणि नंबर 2च्या मेथड्स ज्या आहेत त्या यूज करून आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट करू शकू. प्रोग्राम कोड तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या.
ओके. आता थर्ड टाईप्स आपण इनहेरिटन्स बघूयात. ओके. थर्ड टाईपचा इनहेरिटन्स आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. हायरार्चिकल इनहेरिटन्स याचं स्ट्रक्चर बघा कोणत्या पद्धतीचं आहे. आता हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये काय वापरलं जातं तर इथं एकच बेस क्लास वापरलेला आहे आणि त्याचा यूज करून काय केलं तर मल्टिपल डिराइव्ड क्लासेस तयार केले जातात. म्हणजे याची रिलेशनशिप कशी आहे तर 1 to many. बघा प्रत्येकाची जर तुम्ही रिलेशनशिप व्यवस्थित लक्षात ठेवली तर तुम्हाला याच्याबद्दल एक्सप्लेनेशन लिहिताना जास्त प्रॉब्लेम येणार नाही. सिंगल इनहेरिटन्स ज्याला आपण बघतो त्याला त्याची रिलेशनशिप कशी आहे तर 1 to 1 म्हणजे एकच बेस क्लास आणि एकच डिराइव्ड क्लास. मगाशी जे आपण मल्टिपल इनहेरिटन्स पाहिलं त्याच्यामध्ये मल्टिपल बेस क्लासेस आहेत पण डिराइव्ड क्लास 1 आहे. सो रिलेशनशिप ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स इज मेनी टू 1. आणि इथं हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये आपण डायग्रामॅट्रिकली काय बघतोय तर इथं एकच बेस क्लास आहे आणि त्याच्यापासून नंबर ऑफ डिराइव्ड क्लासेस डिझाईन केलेले आहेत. सो याची रिलेशनशिप कशी येणार आहे तर 1 to many. एका बेस क्लासपासून ज्याला तुम्ही नंबर ऑफ डिराइव्ड क्लासेस तयार करता त्याला काय म्हटलं जातं तर हायरार्चिकल इनहेरिटन्स. आता याचं एक साधं एक्झाम्पल आपण बघूया. इथं मी एक्झाम्पल मेन्शन करते. इथं मी नंबर नावाचा एक बेस क्लास डिझाईन करणार आहे आणि त्याच्यापासून 2 डिराइव्ड क्लासेस तयार करणार आहे. एक माझा डिराइव्ड क्लास असणार आहे ॲडिशन नावाचा आणि सेकंड वन असणार आहे सबट्रॅक्शन. आता ज्याला मी नंबर हा क्लास डिझाईन करते त्याला मगाशी ज्या पद्धतीने आपण डिझाईन केला सेम त्याच पद्धतीचं मी इथं लॉजिक वापरणार आहे की माझं इथं बेसिक एम काय असणार आहे या प्रोग्राम पाठीमागचं तर मी नंबर हा क्लासमध्ये इनपुट्स करून घेणार आहे आणि त्याच्यापासून जे 2 क्लासेस तयार करणार आहे एक असणार आहे ॲडिशनचा आणि एक असणार आहे सबट्रॅक्शनचा. ॲडिशन क्लासकडं नंबरमध्ये जे काही मी इनपुट केलेलं आहे ते ॲडिशनलाही मिळणार आहे आणि सबट्रॅक्शनलाही मिळणार आहे. म्हणजे तुमच्या इनपुट करण्याच्या ज्या काही व्हेरिएबल्स आहेत ते बेस क्लासमध्ये तयार केले जातील आणि फक्त तुम्ही काय करणार आहात तर ॲडिशन हा जो क्लास तयार करणार आहात त्याच्यामध्ये ॲडिशनसाठी एक्स्ट्राचा फॉर्म्युला आणि त्याची मेथड्स राईट डाऊन करणार आहात आणि सबट्रॅक्शन हा जो मी क्लास डिझाईन करणार आहे त्याच्यामध्ये सबट्रॅक्शनसाठी फॉर्म्युला फक्त राईट डाऊन करणार आहे आणि त्याची ॲडिशनल मेथड राईट डाऊन करणार आहे. याचा प्रोग्राम कोड आपण राईट डाऊन करूया. एक्झाम्पल तुमच्या व्यवस्थित लक्षात आले आहे का की हायरार्चिकल इनहेरिटन्समध्ये एकच बेस क्लास वापरला जातो आणि त्या एकाच बेस क्लासपासून काय करतो आपण मल्टिपल डिराइव्ड क्लासेस तयार करतो. आता यासाठी आपण प्रोग्राम कोड राईट डाऊन करूया. पहिला मी क्लास नंबर डिझाईन करते. क्लास नंबर ओके. ह्या क्लास नंबरमध्ये मी काय करते तर 2च व्हेरिएबल आपण इथं इनपुट करून घेऊया. जास्त कॉम्प्लिकेटेड प्रोग्राम नाही आहे करायचं आपल्याला. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन फक्त करायचे आहे. त्याच्यासाठी मी 2 व्हेरिएबल्स इनपुट करायचं काम कुणाकडे देते तर नंबर क्लासकडं. सो राईट हिअर ॲक्सेस स्पेसिफायर फर्स्ट पब्लिक अँड डिक्लेअर 2 व्हेरिएबल्स इंट ए अँड बी. हे 2 व्हेरिएबल्स आपण काय करूया तर नंबर क्लासमध्ये इनपुट करून घेण्याचं काम करूया. मी इथं मेथड राईट डाऊन करते वाईड गेट नावाची. ओके.
आणि त्याच्यामध्ये काय टास्क परफॉर्म करते तर सी आउट एंटर व्हॅल्यू फॉर ए अँड बी. ए अँड बीसाठी काय करा, व्हॅल्यू इनपुट करून घ्या की ज्या ए अँड बी ह्या दोन व्हेरिएबलमध्ये स्टोअर केल्या जातील. फंक्शनची टास्क कंप्लीट, तुमचा नंबर क्लास कंप्लीट झालेला आहे. हा नंबर क्लास माझा कसा आहे, बेस क्लास मी यूज करणार आहे. आता त्या नंबरपासून मला कोणता क्लास तयार करायचा आहे, ॲडिशन एक क्लास तयार करायचा आहे की ज्याला मी काय टास्क परफॉर्म करायला देणार आहे की ज्या क्लासमध्ये हे जे ए आणि बी हे व्हेरिएबल्स मी इनपुट करून घेतलेले आहेत त्याची काय झाली पाहिजे, तिथं सम कॅल्क्युलेट झाली पाहिजे किंवा त्यांची ॲडिशन परफॉर्म झाली पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा मला इनहेरिटन्स करण्यासाठी मी क्लास तयार करते, क्लास ॲड नावाचा. ओके, क्लास ॲड नावाचा तयार करते आणि तो कुणापासून डिझाईन करण्यात आलेला आहे तर नंबर क्लासला तो इनहेरिट करतो. सो राईट हिअर फर्स्ट ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिक आणि तो कुणापासून तयार झालेला आहे तर नंबर ह्या बेस क्लासपासून, म्हणून इथं राईट डाऊन करा नंबर. ओके, आता इनहेरिटन्सचा तुमचा जे काही सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स आपण राईट डाऊन केलेला आहे. क्लास ॲड विच इज क्रिएटेड फ्रॉम क्लास नंबर आणि इनहेरिटन्स कसा आहे तर तिथं पब्लिकली आपण ॲक्सेस स्पेसिफायर यूज करत आहोत. आता हा क्लास नंबर जो आहे त्याच्यामध्ये जे आपण ए आणि बी इनपुट करून घेतलेला आहे त्याचा आपल्याला इथं यूज करावा लागणार आहे. फर्स्ट यूज याचा ॲक्सेस स्पेसिफायर ही आपण पब्लिकच यूज करणार आहोत. आता आपल्याला नंबर मिळालेले आहेत, त्याच्यानंतर आपल्याला ॲडिशन स्टोअर करण्यासाठी अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागणार आहे. मी व्हेरिएबल डिक्लेअर करते सी. ओके, इंट सी नावाचा हा एक मी व्हेरिएबल डिक्लेअर केला की ज्याच्यामध्ये मी जी काही सम आहे ती सम स्टोअर करू शकू. त्याच्यासाठी मी एक इथं मेथड यूज केली वॉइड सम नावाची. ओके, की ज्याच्यामध्ये मी सम स्टोअर करणार आहे आणि फॉर्म्युला लिहिला सी इज इक्वल टू ए प्लस बी. बघा, कॉम्प्लिकेटेड अजिबात नाही आहे, हे आपण बेसिक जे शिकलो तेच आपण ह्या क्लासमध्ये रिप्रेझेंट करत आहोत. क्लास ॲडिशन मी तयार केला. क्लास ॲडिशन कुणापासून तयार झालेला आहे तर नंबर हा जो बेस क्लास आहे त्या नंबरपासूनच ॲड हा क्लास मी तयार केला. मग याच्यामध्ये त्याचा स्वतःचा सी हा एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केला आणि वॉइड सम नावाची एक मेथड मी इथं डिक्लेअर केली. आता ह्या वॉइड सममध्ये मी पहिल्यांदा काय करणार आहे तर ए आणि बी मला मिळालेले आहेत, त्या दोघांची मला सम करावी लागणार आहे आणि ती सम स्टोअर करण्यासाठी मी सी हा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला की ज्याच्यामध्ये मी ए आणि बीची सम स्टोअर करू शकेन. आता मला ते प्रिंट आउट फक्त करायचं आहे. सी आउट ॲडिशन इज इक्वल टू, आता ही ॲडिशन कशामध्ये स्टोअर झालेली आहे तर सी ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेली आहे. ती ॲडिशन फक्त मी काय केली इथं प्रिंट आउट करायचं काम केलं आणि माझा फंक्शनला दिलेली टास्क कंप्लीट झाली, क्लास डिक्लेरेशन कंप्लीट झाला. आता अजून आपण एक क्लास तिथं डिझाईन केला आहे नंबरपासून सबट्रॅक्शन नावाचा. इथं मी राईट डाऊन करते क्लास सबट्रॅक्शन. ओके, हा क्लास सबट्रॅक्शन कुणापासून आपण डिझाईन करणार आहोत तर नंबर क्लासपासूनच डिझाईन करणार आहोत. त्यासाठी त्याचा पहिल्यांदा ॲक्सेस स्पेसिफायर राईट डाऊन करा पब्लिक आणि क्लासचं नाव नंबर. ओके, आता माझा नंबर क्लास तयार झालेला आहे. आता याचा ॲक्सेस स्पेसिफायर यूज करा पब्लिक आणि इथं सुद्धा एक व्हेरिएबल मला डिक्लेअर करावं लागणार आहे की ज्याच्यामध्ये सबट्रॅक्शन स्टोअर करू शकू. मी इंट एस नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला की ज्याच्यामध्ये मी सबट्रॅक्शन स्टोअर करेन. आता इथं सुद्धा मला एक मेथड राईट डाऊन करावी लागणार आहे व्हॉइड सब नावाची मेथड मी राईट डाऊन करते की ज्याच्यामध्ये मी सबट्रॅक्शन टास्क परफॉर्म करेन. मी फॉर्म्युला सबट्रॅक्शनसाठी यूज केला आहे एस इज इक्वल टू ए मायनस बी. ए आणि बी हे जे दोन मला व्हेरिएबल्स मिळालेले आहेत त्या व्हेरिएबल्सची काय कर तर मायनस कर, सबट्रॅक्शन कर आणि ते सबट्रॅक्शन कुणामध्ये स्टोअर कर तर एस ह्या व्हेरिएबलमध्ये. नेक्स्ट टास्क काय असणार आहे माझी तर सबट्रॅक्शन प्रिंट आउट झालं पाहिजे. सबट्रॅक्शन इज इक्वल टू एस की जे एसमध्ये स्टोअर झालेलं आहे. फंक्शनला दिलेलं टास्क संपलं, तुमची क्लास डेफिनेशन संपली. बघा
प्रोग्राम आपण तेच वापरत आहोत, फक्त इथं रिप्रेझेंटेशन करण्याची स्टाईल फक्त चेंज होते. इथं मी बेस क्लास तयार केला नंबर आणि त्याच्यामध्ये ए आणि बी हे दोन व्हेरिएबल इनपुट करून घेतले void गेट फंक्शनचा यूज करून. त्याच्यानंतर मी नेक्स्ट काय केलं आहे तर क्लास ॲड हा तयार केलेला आहे. क्लास ॲड हा कुणापासून तयार केला तर पब्लिक नंबर, माझा जो नंबर क्लास तयार केला आहे तो पब्लिकली मी ॲक्सेस केला आणि क्लास ॲड हा तयार केला. आता क्लास ॲडमध्ये मी काय फंक्शनॅलिटी यूज केली तर इथं एक व्हेरिएबल डिक्लेअर केला इंट सी नावाचा आणि मेथड यूज केलेली आहे void सम नावाची. आता ह्या सममध्ये मी काय फंक्शन यूज केले तर सी इज इक्वल टू ए प्लस बी. ए आणि बी हे नंबर व्हेरिएबलमध्ये जे डिक्लेअर केलेले व्हेरिएबल्स आहेत ते इथं ॲक्सेस केले जाणार आहेत आणि इथं त्या दोघांची सम करून काय केली जाईल प्रिंट आउट केली जाईल. त्याच पद्धतीनं मी सेकंड क्लास तयार केला क्लास सबट्रॅक्शन की जो नंबर क्लासला पब्लिकली इनहेरिट करतोय. मग त्याच्याकडे सुद्धा ए आणि बी हे दोन व्हेरिएबल्स ऑलरेडी आलेले आहेत. मग क्लास सबट्रॅक्शनची स्वतःची मेथड राईट डाऊन केली void सब की ज्याच्यामध्ये ए आणि बी जे इनपुट घेतलेलं आहे त्याचं काय केलं जाईल सबट्रॅक्शन केलं जाईल. त्याच्यासाठी मी एस हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि फॉर्म्युला यूज केला ए मायनस बी आणि सबट्रॅक्शन स्टोअर केली. हे तिन्ही क्लासेस तुमच्या लक्षात आले का की या क्लास हायरार्चीनुसार आपण ते क्लासेस डिझाईन केलेत. आता आपल्याला मेन फंक्शन राईट डाऊन करावं लागेल की जे मी या साईडला राईट डाऊन करते void मेन. आता void मेनमध्ये ऑब्जेक्ट कुणाचे तयार करावे लागणार आहेत बघा, कारण इथं डिराइव्ड क्लासेस दोन तयार झालेले आहेत, एक आहे ॲड आणि एक आहे सबट्रॅक्शन. जर मी ऑब्जेक्ट फक्त ॲडिशनचा तयार केला तर फक्त तिथं तुम्हाला दिलेल्या नंबरची ॲडिशन फक्त करून दिली जाईल, पण मला ॲडिशन ही परफॉर्म करायची आहे आणि सबट्रॅक्शन ही परफॉर्म करायचं आहे. त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे तर ऑब्जेक्ट ह्या दोन्ही क्लासेसचे तयार करावे लागणार आहेत की ज्याचा यूज करून मी काय करू शकेन ॲडिशन ही परफॉर्म करू शकेन आणि सबट्रॅक्शन ही परफॉर्म करू शकेन. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार करते ॲड क्लासचा ॲड A1. ओके, A1 हा ऑब्जेक्ट मी तयार केला. आता A1चा यूज करून मला पहिल्यांदा काय करावी लागणार आहे तर बेस क्लासमधली म्हणजे या दोघांचाही बेस क्लास कोण आहे नंबर आहे त्याची मेथड कॉल करावी लागणार आहे गेट. त्यावेळेला त्याला काय मिळतील ए आणि बी साठी व्हॅल्यू मिळतील. मी इथं A1 डॉट गेट म्हणते. ओके, त्याला ए आणि एचा गेट मेथड कॉल केली जाईल आणि तुम्हाला ए आणि बी साठी व्हॅल्यू मिळतील. त्याच्यानंतर मला काय करायचं आहे ॲडिशन परफॉर्म करायचे आहे. त्याच्यासाठी मी मेथड लिहिलेली आहे सम नावाची. ओके, A1 डॉट सम आणि आता मला काय करावं लागणार आहे सबट्रॅक्शन परफॉर्म करावं लागणार आहे. आता सबट्रॅक्शन परफॉर्म करत असताना इथं आपण वेगळा ऑब्जेक्ट तयार करावा लागणार आहे सबट्रॅक्शन क्लासचा. मी इथं ऑब्जेक्ट तयार करते सबट्रॅक्शन S1. ओके, आता हा S1 ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर मला सबट्रॅक्शन जर परफॉर्म करायचे असेल तर मला पहिल्यांदा ते दोन नंबर मिळवायला पाहिजेत ए आणि बी. मग ए आणि बी कुठं डिक्लेअर केलेत हो तर नंबर क्लासमध्ये गेट नावाच्या मेथडमध्ये. म्हणजे मला S1चा यूज करून काय करावं लागणार आहे गेट मेथड परत कॉल करावी लागणार आहे S1 डॉट गेट. त्याला मला काय मिळतील तर ए आणि बी साठी ज्या व्हॅल्यू डिक्लेअर केलेल्या असतील त्या व्हॅल्यू मिळतील. त्याच्यानंतर मला सबट्रॅक्शन परफॉर्म करायचे आहे त्याच्यासाठी मी मेथड लिहिलेली आहे सब. ती मेथड कॉल करावी लागणार आहे S1 डॉट सब. त्याला माझी सबट्रॅक्शन परफॉर्म करावी लागणार आहे आणि गेट CH म्हणजे तुमचा प्रोग्राम कोड काय झालेला आहे इथं फिनिश झालेला आहे. बघा प्रोग्राम कोडची लेंथ तुमची इन्क्रीज होत चालले पण लॉजिक आपलं तेच आहे की नाही की आपण जे साधे प्रोग्राम्स करत होतो तेच साधे प्रोग्राम्स आपण काय करतोय तर इथं इनहेरिटन्सच्या कन्सेप्टमध्ये आपण इम्प्लिमेंट करतोय. साधं आपण ॲडिशन करत होतो सबट्रॅक्शन करत होतो त्याचाच यूज करून आपण काय करतो तर इनहेरिटन्स सारखी कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट जे आहे ते सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण हे साधे एक्झाम्पल घेतलेत. हे एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा की आपण
क्लासेस कसे डिझाईन केलेले आहेत, त्याच्यामध्ये मेथड्स कशा डिक्लेअर केल्या आहेत, की बेस क्लासमध्ये यूज केलेले मेथड्स आपल्याला डिराइव्हड क्लासमध्ये कशा वापरायला मिळत आहेत, याचा यूज करून अशा टाईपचे तुम्ही अजूनही एक्झाम्पल सॉल्व करू शकता, की साध्या साध्या मेथड्स कॉल करा. आता इथं आपण ऑपरेशन का परफॉर्म केलेत, साधं तुम्ही जर एखादा क्लास तयार केला आणि त्याच्यामध्ये एखादी मेथड जरी राईट डाऊन केली आणि त्याचं एक्झाम्पल जरी लिहिलं तरी चालू शकते, काही त्याच्यामध्ये इश्यू नाही आहे. पण आपण आता प्रोग्रामिंग शिकत असतो, त्यामुळे मग त्या क्लासवरती सुद्धा काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की एखादा क्लास ज्याला तुम्ही डिझाईन करता त्याला तो काय टास्क परफॉर्म करतो हे सांगणंसुद्धा तिथं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण काय केलं तर या टाईपचे प्रोग्राम्स जे सिम्पल आहेत तेच आपण इनहेरिटन्समध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केलेला आहे. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.